लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात चमकदार कामगिरी करूनही काँग्रेसमधले 2 आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली। भेटीनंतर एबीपी माझाशी बोलताना अंतापूरकर यांनी पीक पाहणी अहवालासंदर्भात शिंदेंची भेट घेतल्याचं सांगितलं, तर निधीसाठी भेट घेतल्याचं खोसकर म्हणाले। पण विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर आणि अंतापूरकर यांच्यावरती संशय आहे आणि त्यामुळे कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे। तर भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला तसं काही दिसत नाहीये। पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की अंतापूरकर असो किंवा जिल्ह्यातले जेवढी मंडळी काँग्रेसमध्ये होती ते एकेकाळी माझे सहकारीच होते। त्यामुळे मी जरी भाजपमध्ये गेलो आणि ते जरी तिथे असले काही लोक तरी व्यक्तिगत पातळीवर आमचे संबंध आहेतच, असं नाही। त्यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कुठली आमची औपचारिक चर्चा झालेली नाही। किंबहुना त्यांना यायचं न यायचा त्यांचा प्रश्न आहे। आता इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला 15 कोटीचे कामं मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर काढायचं थोड्या दिवसात आचारसंहिता लागणार आहे नगरविकासची, आणि त्याला निधी नसल्यामुळे टेंडर काढता येत नाही। 2-4 लाभार्थ्यांचे समाज कल्याणचं खातं त्यांच्या असल्यामुळे ते लाभार्थ्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या। आत्ताही सुद्धा परत सीएम साहेबाकडे जायचे की मला जावं लागतं। आज मी आता लोकांना मतदारसंघाला लोकांना हे सांगतो की बाबा मी कुठे गेलो चॅनलवाले माझ्या पाठीमागे देतं, इकडं गेलं तिकडं गेलं। त्याच्यासाठी मी आता मतदारसंघातल्या लोकांना सांगतो की मी घरीच बसतो, दहावी मोती करून मला निवडून द्या। मग काय याच्या पुढे काय बोलतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।